नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा गोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026च्या आपण राजघटनेच्या किंवा संविधानाच्या किंवा पॉलिटीच्या प्रश्नावर एक्सपेक्टेड आन्सर की पाहणार आहोत। तर यामध्ये 71 पासून ते 85 पर्यंत प्रश्न हे पॉलिटीचे होते। 71वा प्रश्न होता, मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्याकरिता राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे। तर राष्ट्रीय आयोगाने कुठल्या कुठल्या शिफारसी केलेल्या आहेत हे विचारलेलं आहे आणि हा आयोग राष्ट्रीय आयोग 2000 मध्ये स्थापन झालेला होता, त्याबद्दलच्या हे शिफारशी आहेत। तर राष्ट्रीय आयोगाने निवडणुकीत मतदान करायचे, त्याचबरोबर कर भरणे आणि त्याचबरोबर औद्योगिक संस्थांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य होतं सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर मुलांच्या शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्याचे आणि जबाबदाऱ्या पालकत्वाची भावना जोपासणं ह्या सर्व गोष्टी होत्या। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढील प्रश्न आहे 72वा, कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावाअंतर्गत फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत धरले जाते? तर हे गिलोटिनच्या प्रकाराबद्दल प्रश्न आहे। गिलोटिनचे 4 प्रकार पडतात, त्यामध्ये हा प्रकार जो आहे तो कांगारू समापन किंवा कांगारू क्लोजर हा प्रकार आहे। म्हणजे काय तर महत्त्वाचे जे कलमे असतात त्याच्यावरच चर्चा करायचं, असं कांगारू जसं उड्या मारते तसं मधातली कलमे गाळायची आणि काय करायचं तर सगळं कलमे मंजूर झाल्याचं गृहीत धरायचं। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 हे गिलोटिनचा प्रकार आहे। यानंतर 73वा प्रश्न आहे, अयोग्य कथने ओळखा। म्हणजे आपल्याला चुकीचं ओळखायला सांगितलंय। राष्ट्रपती हे कोर्ट मार्शलद्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही। म्हणजे हे कलम 72 बद्दल बोलतात आणि राष्ट्रपती देशाचे सरसेनापती असल्यामुळे त्यांना कोर्ट मार्शलबद्दल सुद्धा अधिकार आहेत, राज्यपालाला तसे अधिकार नाहीत। म्हणजे हे वाक्य एकदम बरोबर आहे। त्यानंतर दुसरं आहे, राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत, तर हे चुकीचं आहे। म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सांगता येईल। कारण का तर राष्ट्रपती जे काही कार्य करतात त्याला कुठल्याही न्यायालयात किंवा कोणाचीही बांधिलकी नसते, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। माझं चॅनल नवीन असल्यामुळं ह्या राष्ट्रपतीबद्दल मी शिकवलेलं आहे आपल्या चॅनलवर आणि न्यायविषयक अधिकाराचा हे माझ्या वहीतला एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर केला आहे, पण हे सर्व मी आपल्या चॅनलवर शिकवलेलं पण आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 74, सार्वजनिक संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? आता आपल्याला यामध्ये चुकीचे विधान विचारलेलं आहे। हे आहे, पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली, तर ही कृष्ण मेनन यांनी या समितीची सार्वजनिक उपक्रम समितीची शिफारस केली होती, 1964 मध्ये केली होती। त्यामुळं पहिलं वाक्य चुकीचं आहे आणि एक जिथं नाही ते एलिमिनेट करायचं, 3 आणि 4 एलिमिनेट होतो। त्यानंतर दुसरं आहे, लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यांनाच या समितीचा अध्यक्ष करतात, बी एकदम बरोबर आहे। म्हणजे आपल्याला उत्तर येऊन जाईल पर्याय क्रमांक 2 ए आणि डी हे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल। कारण डी काय आहे तर या समितीचा कार्यकाळ हा 2 वर्ष असतो, नाही तर या समितीचा कार्यकाळ हा 1 वर्ष असतो। हे पण आपल्या चॅनलवर शिकवलेलं आहे, हे माझ्या वहीतील एक स्क्रीनशॉट आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर ए आहे, केसीवीयर यांच्या मते भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे। आता अर्ध संघराज्य म्हणजेच निम्म संघराज्य,
हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे हे तर बरोबर आहे. दुसरं आहे बी, म्हणजे मॉरिस जोन यांच्या मते भारतीय संविधान हे सौदेबाजीचे संघराज्य आहे, हे पण एकदम बरोबर आहे. आणि डी म्हणजे सी पाहू, C.F. स्ट्रॉंग यांच्या मते भारतीय संविधान हे कमी संघराज्य आहे. आता हे तर मला माहिती नाही आहे, तरी पण डी पाहू, ग्रँडविल ऑस्टिन यांच्या मते भारतीय संविधान हे सहकार्याचे संघराज्य आहे. आता ए, बी आणि डी आपल्याला कन्फर्म आहे की हे योग्य आहेत आणि असा पर्याय फक्त एकच आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सी सुद्धा एकदम बरोबर आहे. या प्रश्नातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडे जे काही म्हणजे ज्ञान आहे त्याचं आपण जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आजच्या पेपरमधून तर मला हेच वाटतं की आपण जे काही वाचलेलं आहे त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन करून ते जास्तीत जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा एक व्हिडिओ आहे जो आपण आपल्या चॅनलवर शिकवलेला आहे. हे संघराज्य आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 77, राज्याच्या महाधिवक्त्याचे पारिश्रमिक कोण निर्धारित करतात? तर राज्याचे जे महाधिवक्ता असतात त्यांचे जे पेमेंट वगैरे असतं ते सगळं राज्यपाल करत असतात. कारण राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल करतात आणि त्यांच्या बाबतीत जे काही निर्णय घेतात ते राज्यपाल करत असतात. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील खालील कलमे संबंधित विषय यांच्या योग्य जोड्या लावा. तर हे सुद्धा सर्व कलमे आपण महत्त्वाची कलमे या जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये घेतलेलं आहे. परत मी सांगत नाही, कारण आपल्या चॅनलवर पैकी जे 15 प्रश्न आलेत त्यापैकी 10 प्रश्न आपल्या शिकवणीतून ॲज इट इज म्हणजे कम्पेअर टू आलेले आहेत. तर आपल्याला असं सांगता येईल की प्राथमिक स्तरावरील मातृभाषेच्या शिक्षणाची सोय ही 350 क हे कलम आहे. म्हणजे बीला 1 आणि बीला 1 कुठं आहे? तर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 पर्यायामध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं एकावरूनच उत्तर निघून जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पण आपण ही सर्व कलमे आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 69, परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशामध्ये असलेल्यांनाच लागू होते. हे देश आहेत. आता असे 16 देश आहेत ज्या देशांना परदेशातील भारतीय जे नागरिक आहेत त्यांना त्या देशाचं सुद्धा नागरिकत्व भेटत असतं. त्यामध्ये फिनलँड पण आहे, इस्रायल पण आहे आणि रिपब्लिक ऑफ सायप्रस हा पण आहे आणि पोर्तुगल हे पण आहे. म्हणजे हे चारीच्या चारी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. हे सुद्धा मी नागरिकत्व या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 80, चुकीचे विधान कुठले आहे? तर ए आहे सर B.N. राव हे घटना समितीचे सल्लागार होते. बरोबर आहे. सर B.N. राव यांना घटना समितीचे सल्लागार म्हणून लॉर्ड वेव्हल यांनी नियुक्त केलेलं होतं. बी आहे B.N. राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला. तर हे सल्लागार होते. मसुदा समिती जरी 29 ऑगस्ट 1947ला स्थापन झाली असेल तरीही सर B.N. राव यांनी कच्चा मसुदा तयार करून दिलेला होता डॉक्टर B.R. आंबेडकरांना आणि त्यामध्ये 310 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल चुकीचं म्हणून डी फक्त, म्हणजेच पर्याय क्रमांक 3.
यानंतर प्रश्न क्रमांक 81 भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर 12वी अनुसूची आपल्याला सर्वांना माहिती आहे नगरपालिकेबद्दल आहे आणि सी हे ऑप्शन गृहनिर्माण, ग्रामीण गृहनिर्माण आणि बाजार व जत्रा हे सांगितलेलं आहे. सी हा विषय 12व्या अनुसूचीत नाही. मग सी हा एलिमिनेट केला तर आपल्याला उत्तर येऊन जाईल ABD. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. आणि आपण 12ही अनुसूच्यांचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन आपल्या व्हिडिओवर टाकलेलं आहे. त्याचा एक हा स्क्रीनशॉट आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 82 खालीलपैकी योग्य कथने ओळखा. ए आहे उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालया किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे आहे. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर बी आहे प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थांना जारी केला जाऊ शकतो. हे चुकीचं आहे. बी चूक म्हटल्यानंतर 1, 2 आणि 3 आन्सर एलिमिनेट होतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 A आणि C. आपण उच्च न्यायालयात सुद्धा सविस्तर व्हिडिओ घेतलेला आहे. यानंतर 83वा प्रश्न संसदेच्या साध्या बहुमताने खालील प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येतात. योग्य विधाने निवडा. नवीन घटक राज्याची निर्मिती करणे हे साध्या बहुमताने साध्य आहे. हे भाग 1 मध्ये आपण घेतलेलं आहे. आपल्या व्हिडिओ चॅनलवर व्हिडिओ आहे. बी आहे राष्ट्रपतीचे वेतन व भत्त्याबद्दल दुरुस्ती करणं हे सुद्धा साध्या बहुमतानं आपण करू शकता. त्यानंतर सी आहे राज्याच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणं. म्हणजे DPSP मध्ये आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर 368 कलम लागतं. म्हणून सी चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य विचारले सी कुठं कुठं आहे तर 1, 2, 3 ठिकाणी आहे. यावरून उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 84 पुढीलपैकी राष्ट्रपतीच्या नकार अधिकारासंबंधी कोणती विधाने योग्य आहेत? ए आहे राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात. बरोबर. बी आहे राज्यपाल त्यांना योग्य किंवा उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. बरोबर. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात. एकदम बरोबर. आपण राष्ट्रपती जो चॅप्टर शिकलेला आहे त्यामध्ये राष्ट्रपतीचे जे नकाराधिकार आहेत ते व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की रिव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे. आज हा पेपर पाहिल्यानंतर आपल्याला सिद्ध करतं. जे काही आपल्याला येतं ते आपल्याला डोळे झाकून उत्तर देता आलं पाहिजे. हे या प्रश्नांमधून आपल्याला आयोग शिकवत आहे. जर आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. यानंतर प्रश्न क्रमांक 85 पुढील विधानामधून आंतरराज्य परिषदेसंबंधी योग्य विधाने शोधा. ए आहे याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये आहे. एकदम बरोबर. कारण आपण जी महत्त्वाची कलमे घेतली होती त्यामध्ये 263 कलम आंतरराज्यीय परिषदेसंबंधी आहे असं आपण सांगितलं होतं. याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतीला अधिकार आहे. एकदम बरोबर आहे. राष्ट्रपतीला आदिवासी क्षेत्र जाहीर करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याचबरोबर आंतरराज्य परिषद संबंधीसुद्धा स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर सी आहे भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही. तर हे मात्र चुकीचं आहे. 1990 मध्ये आपण आंतरराज्य परिषद आपण स्थापन केली होती. त्यामुळं सी चुकीचं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.